महापालिका निवडणुकीआधी ठाणे नवी मुंबईत एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असं टशन असणार आहे। गणेश नाईकांच्या नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभांचा धडाका आहे। काल एकनाथ शिंदेंचा ऐरोली आणि वाशीत कार्यक्रमांचा धडाका पाहायला मिळाला। तर आज ऐरोलीमध्ये गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा आहे। याआधी गणेश नाईकांकडून ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याची घोषणा करत एकनाथ शिंदेंना आव्हान देण्यात आलं। गणेश नाईकांच्या आव्हानानंतर शिंदेंकडून ही नवी मुंबईत सभांचा धडाका घेण्यात आलाय। आगामी काळातल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता या प्रकारचं महायुतीमध्ये टशन पाहायला मिळालं। ठाण्याच्या लोकांना रात्री पाण्याचा नळ खोलायला रात्री अपरात्री उठायला लागलं का नाही? नवी मुंबईमध्ये 24 तास पाणी ऐकलं का तुम्ही? 24/7 नवी मुंबईचं शिक्षण फुकट। नवी मुंबईमध्ये आता भविष्य काळामध्ये फुटपाथ फक्त चालणाऱ्यांसाठी, रस्ता कारसाठी, वाहतुकीसाठी, त्या ठिकाणी भिकारी मुक्त नवी मुंबई, तृतीयपंथी मुक्त, म्हणजे त्यांना काय, त्या सगळ्यांचं पुनर्वसन करणार। भिकाऱ्यांना हॉकर्स प्लाझा मध्ये त्याचे फेरीवाल्यांना जागा मिळणार। मी आपल्याला एवढंच सांगतो, मी कधी दरबारी राजकारण केलं नाही, कारण कधी स्वतःला नेता मी समजलो नाही, कधी समजणार नाही। आणि म्हणून हम जा खड़े होते हैं लाइन वहां से ही शुरू हो जाती है। तसंच मी सांगतो, मी जिथं उभा राहतो तिथून जनसेवा सुरू होऊन जाते। या नव्या मुंबईसाठी पाण्याची आवश्यकता आहे। आपण कोशीर आणि कुठलं एक धरण करतोय, टेप करतोय, काळू धरण करतोय। या नवी मुंबई MMRचं जे आपले पाण्याची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी त्यालाही आपण मान्यता देतोय।